दरम्यान चौकशीसाठी दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवलं असणार मंत्री शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली। दोषी सक्तीच्या रजेवर की आर्थिक रजेवर हे स्पष्ट करा। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही मागणी केली। फडणवीसांनी तात्पुरती मलमपट्टी केली असं राऊतांनी म्हटलं। एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पदावरती ठेवत नाहीत, कारण त्या पदावरती राहिले तर चौकशीमध्ये बाधा येऊ शकते। म्हणून कदाचित, म्हणजे मी माझं मत सांगतोय की कदाचित ती चौकशी असल्यामुळं त्यांना रजेवर जायला सांगितलं असेल। त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं नाही, त्यांना अर्जित रजेवर पाठवलेला आहे। म्हणजे हे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होतो का हा प्रयत्न बघायला लागेल आणि याच्या संदर्भामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। जर कारवाई केली नाही तर लोकशाहीचा या ठिकाणी दिवसा ढवळ्या खून पाहायला मिळालेला आहे, त्याच्यावर आम्ही 100% आवाज उठवणार। ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली। त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं। पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली। आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं, अजून काय?